सुरुवातीला एक मोठी बातमी. बीडच्या गेवराईमधील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बीडच्या गेवराईमध्ये काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यामध्ये गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राडा झाला होता आणि यामध्ये लक्ष्मण हा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली होती. यानंतर आता एकूण 14 लोकांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे समर्थक आमने सामने आलेले पाहायला मिळाले. हाकेंसह आता 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बीडच्या गेवराईमधील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, काल गेवराईमध्ये हायहोल्ड ड्रामा झालेला होता आणि लक्ष्मण हाके त्या ठिकाणी आल्यानंतर चप्पल फेक त्याचबरोबर दगडफेक देखील करण्यात आलेली होती. लक्ष्मण हाकेंच्या गाडीच्या दिशेने हे भडकावण्यात आलेलं होतं. त्यामुळं हा झालेला संपूर्ण जो प्रकार होता यावरती पोलीस प्रशासनाने सुमोटो गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये स्वतः पोलीस प्रशासनच फिर्यादी आहे. त्याचं कारण आहे तसं या अगोदर पोलीस प्रशासनाने लक्ष्मण हाके यांना बायपासला सांगितलेलं होतं की तुम्ही आतमध्ये जाऊ नका, संवेदनशील परिस्थिती आहे आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. मात्र ते सांगितल्यानंतर न ऐकल्यामुळं शेवटी मोठ्या प्रमाणात राडा झाला. त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडालेला होता आणि जवळपास अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या गोंधळानंतर रात्री उशिरा पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला. त्यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या नावासह इतर 14 जणांचा देखील उल्लेख आहे. तर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर लक्ष्मण हाकेंची काय प्रतिक्रिया असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र काल जो पंडित समर्थक आणि लक्ष्मण हाके समर्थक यांच्यामध्ये राडा झाला होता त्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी कारवाईला देखील सुरुवात केलेली. सीसीटीव्ही देखील त्या ठिकाणी ते ताब्यात घेतलेले. त्यामुळे नेमका हा राडा सुरुवात कुणी केली इथपासून आता जो तपास आहे तो सर्व केला जाणार आहे. ठीक आहे सुरेश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. भ्याड हल्ला काय करतो लपून छपून. काल माझा पुतळा जाळला याच्या कार्यकर्त्यांनी. याच्याकडे कार्यकर्ते नव्हते. माझ्या समाजातल्या 4 पोरांना हाताशी धरून माझा पुतळा जाळला. मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी मी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो. तर या माणसाने बिल्डिंग मधून टपऱ्या आडून दुकानं आडून माझ्यावरती दगडफेक केली. हा माणूस अनपढ माणूस, त्याला पाठिंबा देणारे हे तुमचे पक्षातले प्रतिनिधी. अरे राजीनामा देऊन चळवळीत सामील व्हा ना. तो म्हणतोय मी तुझ्या गावामध्ये येऊन तुला घोडे लावीन, अशा पद्धतीची एकदम खालच्या पातळीवरची भाषा बोलतोय आणि कुणाला धमक्या दाखवतो, कुणालाही बोलतो. अजितदादांच्या बाबतीत तू वक्तव्य करतो, ह्याची लायकी काय, ह्याची पात्रता काय? मी जर म्हणलो असतो, जर मी हे केलं असतं तर त्याला त्या गेवराईच्या बीड जिल्ह्याच्या हद्दीत सुद्धा येता आलं नसतं. आणि यावर बोलण्यासाठी स्वतः लक्ष्मण हाके सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मणजी, काल जो काही राडा झाला त्या राड्यानंतर आता तुमच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, आपलं काय म्हणणं? हे बघा, कायदा आणि सुव्यवस्था फॉलो करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. या गृह विभागानं पोलीस प्रशासनानं आमच्यावरती गुन्हे दाखल करण्याची जी तत्परता दाखवली ती मनोज जरांगे नावाच्या रोज मुख्यमंत्र्यांची आईमाई काढणाऱ्या, इथली व्यवस्था बेटीस धरणाऱ्या, बीड शहर जाणाऱ्या, वेगवेगळ्या ओबीसी बांधवांच्या घरावरती हल्ले करणाऱ्या माणसावरती किती गुन्हे दाखल केले. आमच्यासाठी वेगळा न्याय आणि मनोज जरांगेसाठी वेगळा न्याय. हा काही कुठं कायद्यात तसा दुजाभाव आहे का? त्यामुळं गृह विभागाला आमचं सांगणं आहे, 5 मिनिटं अगोदर तुम्ही आम्हाला नोटीस देता आणि गुन्हे दाखल करता आणि वर्षानुवर्ष जो माणूस इथली व्यवस्था बेटीस धरतोय, इथली लोकशाही चॅलेंज करतोय, इथल्या पोलीस प्रशासनाला चॅलेंज करतोय, उपोषणाच्या दरम्यान प्रशासकीय अधिकारी, न्याय व्यवस्थेतले अधिकारी भेटीला आल्यास त्यांचा अपमान करतोय, त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला एखादं कलम आहे की नाही त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला? त्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये गुन्हे दाखल करत असताना ही सामाजिक दुजाभाव आहे का? आम्ही ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी गोळ्या झेलायला तयार आहोत, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत, पण ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. लक्ष्मणजी, यामध्ये पोलिसांची भूमिका तुम्हाला काही संशयास्पद वाटते का? पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. कारण 5 मिनिट अगोदर गेवराई शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला नोटीस दिलं जातं
आणि लगेच तुम्ही आम्हाला, मी सकाळी सांगितलेलं होतं की मी बीड शहरामध्ये येणार आहे म्हणून. मग तुम्ही गेवराई शहरात प्रवेश करताना 5 मिनिट अगोदर नोटीस देताय. दिवसभर तुम्ही काय करत होतात? त्यामुळं पोलीस प्रशासन आमच्या बाबतीत गुन्हे दाखल करण्याची जी तत्परता दाखवतंय ते मनोज जरांगे नावाच्या माणसावरती तुम्ही किती गुन्हे दाखल केले, त्याला किती वेळा अटक झाली का, हे या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी प्रश्न विचारतोय की पोलीस प्रशासन सुद्धा आमच्या बाबतीत दुजाभाव बाळगतंय. ठीक आहे लक्ष्मणजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. महायुती सरकारनं अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचं शासन आदेश जारी झाला. पंकज भोयर हे आता भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील. तर संजय सावकारे यांचं एक प्रकारे डिमोशन करण्यात आलं असून आता त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईसंदर्भातील जरांगेंनी विधान केल्यानंतर भाजपनं जरांगेंवर जोरदार तोंडसूक घेतलं. यावर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील भाष्य करत जरांगेंना उत्तर दिलंय. जो आपल्याला शिवरायांचा मावळा मानत असेल तो खालची भाषा वापरणार नाही, महिलेच्या बाबतीत खालच्या पातळीचं वक्तव्य करणार नाही असं फडणवीस म्हटलेत. सोबतच माझ्या पाठीशी माझ्या आईचा आशीर्वाद, माझ्या पाठीशी अंबाबाई आणि आई भवानीचा आशीर्वाद आहे. इतकंच नाही तर माझ्या पाठीशी महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद असल्याचा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कधीही खालची भाषा वापरणार नाही. कुठल्या स्त्रीबद्दल, कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही. आणि खरं तर त्या संदर्भात मी प्रतिक्रिया द्यावी हे मला योग्यही वाटत नाही. प्रत्येकाचं बोलणं त्यांना लखलाभ. माझ्या पाठीशी आईचा आशीर्वाद, माझ्या पाठीशी अंबाबाईचा आशीर्वाद, माझ्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आणि माझ्या पाठीशी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये विसंवाद असल्याचा टोला वारंवार विरोधकांकडून करण्यात येतो. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही विस्तव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं समोर आलंय. यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत टीकाकारांना चांगलंच धारेवर धरलं. आमच्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत असं म्हणत मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय. तसंच माझं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सगळं चांगलं आहे, कुणीही काड्या टाकायचा प्रयत्न केला तरीही शिंदे आणि माझं चांगलं आहे असं थेट विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे जरांगेंसह विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत विसंवादाच्या चर्चांना पूर्णविराम लगावलाय. एकनाथ शिंदेना तुम्ही काम करू देत नाही, शिंदे साहेब नाही म्हणाले ना, असं संपला विषय. माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा, काड्या टाकण्याचा, आऱ्या टाकण्याचा, बांबू टाकण्याचा, काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही. आम्ही सोबतच आहोत.